स्क्रोल करू नको। हे शिवलिंग दगडाचं नाही, हे पूर्ण राखेपासून बनलेलं आहे। विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघ। कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात पांगला नावाचं एक छोटं आणि शांत गाव आहे। याच गावात पांगला नदीच्या पवित्र काठावर एक असं मंदिर वसलेलं आहे ज्याचं रहस्य ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी काही गोष्टी अशा असतात जिथे मानवी बुद्धीचे सर्व तर्क थिटे पडतात। आपण आजवर अनेक शिवपिंडी पाहिल्या असतील, त्या कधी दगडाच्या असतात, कधी सोन्या चांदीच्या, तर कधी स्फटिकाच्या। पण या मंदिरात असलेली शिवपिंड ही पूर्णपणे भस्मापासून म्हणजेच यज्ञाच्या राखेतून बनलेली आहे। संपूर्ण भारतात अशा प्रकारची ही एकमेव आणि सर्वात रहस्यमय शिवपिंड मानली जाते। या अद्भुत चमत्कारामागे एका महान तपस्वी ऋषींची कथा दडलेली आहे। शेकडो वर्षांपूर्वी या घनदाट भागात एक ऋषी कठोर तपश्चर्या करत असत। ते दररोज यज्ञ करत आणि त्या यज्ञातून मिळणाऱ्या पवित्र भस्माचा वापर करून भगवान शंकराची मानसपूजा करत असत। वर्षानुवर्षे तो भस्माचा साठा तिथे अर्पण केला जात होता। काळाच्या ओघात एक असा चमत्कार घडला की त्या विखुरलेल्या राखेने स्वतःहून एका सुबक आणि भव्य शिवलिंगाचा आकार धारण केला। आजही ही भस्ममयी मूर्ती तिथे तशीच स्थिर आहे, जणू काही निसर्गाच्या नियमांना ती आव्हान देत आहे। या मूर्तीचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे इतकी वर्षे उलटूनही ही राख वाऱ्याच्या एका झुळकेनेही उडून जात नाही की कधी विखुरत नाही। शास्त्रज्ञांनी यावर अनेक प्रयोग केले, संशोधने केली, पण ही राख एकमेकांना अशी कशी घट्ट धरून आहे याचं उत्तर आजही विज्ञानाकडे नाही। सामान्यतः कोणतीही राख ही कोरडी आणि निस्तेज असते, पण ह्या पिंडीला स्पर्श केला की ती नेहमी ओलसर जाणवते, जणू काही ती सजीव आहे। इतकंच नाही तर या मूर्तीतून एक अतिशय मधुर, मनाला शांती देणारा दिव्य सुवास 24 तास दरवळत असतो। जेव्हा भक्त या शिवलिंगावर भक्तिभावाने दूध किंवा पाण्याचा अभिषेक करतात तेव्हा काळजाचा ठोका चुकवणारा चमत्कार घडतो। निसर्गाचा नियम सांगतो की राख पाण्यात विरघळते, पण इथलं भस्म पाण्यात किंवा दुधात विरघळत नाही। अभिषेक घातलेलं पाणी बाजूला जातं, पण ही भस्ममयी पिंड आहे तशीच अभेद्य राहते। हे केवळ विज्ञानाचं कोड नसून भक्तांसाठी महादेवाच्या अस्तित्वाची ती जिवंत साक्ष आहे। भस्म हे विनाशाचं प्रतीक मानलं जातं, पण पांगलाच्या या पावनभूमीत तेच भस्मशक्तीचं आणि श्रद्धेचं सर्वात मोठा केंद्र बनलं आहे। जिथे जगाचे नियम संपतात तिथे महादेवाची लीला सुरू होते। ही केवळ एक कथा नसून डोळ्यांनी पाहिलेलं एक सत्य आहे। महादेवाच्या या अगाध आणि अनाकलनीय चमत्काराला आमचा त्रिवार मानाचा मुजरा। हर हर महादेव। महादेवावर श्रद्धा असेल तर आता लगेच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव। असंच जबरदस्त रहस्य पाहण्यासाठी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा।